सँड बीच रिसॉर्ट हे नागावच्या इथे आहे. तुम्ही बघू शकता हे मागे खाली त्यांचं रिसेप्शन एरिया वगैरे आहे आणि मस्त असं गार्डन वगैरे आहे. ह्या साईडला प्ले एरिया वगैरे आहे. आपण नंतर जाऊया तिथे, पण त्याआधी मी तुम्हाला एक छोटंसं रूम टूर देतो. तर हा आमचा रूम आहे. ओके, तर एक स्टुडिओ रूम टाईप आहे, छान आहे. या इथे तुम्ही एंटर केल्या गेल्या तुम्हाला एक म्हणजे मस्त असं किंग साईज बेड आहे. त्यानंतर विथ क्वीन आणि तिला हे आवडलेले फ्लावर्स आहेत इथे, पण त्याला आम्ही काही करू शकत नाही. त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता एक टेलिव्हिजन आहे. इन रूम डायनिंग मेन्यू आहे, तुम्ही रूममध्ये वगैरे ऑर्डर करू शकता. एक छोटंसं वॉर्डरोब त्यांनी दिलेलं आहे. तुमचं जे काही सामान असेल तुम्ही त्यात सगळं स्टॅक करू शकता. हा सेल्फी मिरर ज्याच्यात तुम्ही रेडी होऊ शकता. जसं तुम्हाला आता बोललेलं आम्ही रूम सर्व्हिस ऑर्डर केली आहे. तर अलिबागला आलो आणि फिश नाही खाल्लं असं होणार नाही, त्यामुळे ही फिश थाळी मागवली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी पॉम्फ्रेट दिलं आहे, पॉम्फ्रेट फ्राय आहे. ही प्रॉन्स करी आहे, सोलकढी, राईस, पापड, कांदा आणि भाकरीचं ऑप्शन होतं, पण सध्या भाकरी अवेलेबल नाही, त्यामुळे त्यांनी तंदुरी रोटी आहे. आणि त्यासोबत थोडंसं एक काहीतरी चमचमीत म्हणून आम्ही चिकन तंदुरी लॉलीपॉप मागवले आहेत. साईज छोटी आहे पण ठीक आहे. कॉम्प्लिमेंटरी टी कॉफी वगैरे दिलेले आहे. त्याच्यात तुम्हाला 2 टी शॅशेस आहेत त्याच्यामध्ये, हे आपले जे टेटलीचे आहेत. त्याच्यानंतर कॉफी आहेत, ओके कॉफीसुद्धा आहे तिथे. त्यानंतर शुगर आहे तुम्हाला दिलेली आणि हे मिल्क पावडर आहेत. त्यात हे मिल्क पावडर आहेत ना सगळे इथे जाणार आहेत, हिच्या पोटात जाणार आहेत. त्यात तुम्ही बघू शकता आल्या आल्या इथे ही सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आता सध्या फोकस आमचा जेवणावर आहे. हे बघू शकता सुरुवात लॉलीपॉपवरून झालेली आहे. आता आवडतं म्हणजे सोलकढी. कशी आहे, टेस्ट कसं आहे? तर चला मी सुद्धा जेवतो आता. रात्रीचा आता डिनर झाल्याच्या नंतर आम्ही कुठून काय काय काय